विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेचे सभासद याच्याविषयी आपण मागच्या काही व्हिडिओज मध्ये बरीच माहिती पाहिलेली आहे। तर आजच्या या तासामध्ये आपण पाहणार आहोत की हा जो सहकारी संस्थेचा सभासद आहे त्याचे सभासदत्व रद्द होण्याची नेमकी कोणकोणती कारणे आहेत, ज्यामुळे एखाद्या सहकारी संस्थेमध्ये जो सभासद असतो त्याचं सभासदत्व रद्द होतं किंवा संपुष्टात येतं, तो सभासद राहत नाही। कोणती कारण आहेत ती कारण आपण आजच्या या तासामध्ये पाहणार आहोत। या कारणांचा एक चार्ट या ठिकाणी मी बनवलेला आहे, त्यामध्ये आपण कारणे एक बघू। पहिलं कारण आहे सभासदाचा मृत्यू। दुसरं कारण या ठिकाणी आहे सभासदत्वाचा राजीनामा मिळविणे। तिसरं आहे भाग हस्तांतरण। चौथा आहे कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य। पाचवं आहे संस्थेचे विसर्जन। सहावं आहे सभासदांची हकालपट्टी। सातवं आहे नादारी आणि नंबर 8 आहे अक्रियाशील सभासद। अशा पद्धतीने एकूण 8 कारण आहेत। तर एक कारण आपण या ठिकाणी थोडस त्यावर चर्चा करणार आहोत। यामध्ये पहिलं कारण सभासदाचा मृत्यू। साधं सोपं आणि ऑब्वियस कारण आहे, सगळ्यांना समजण्यासारखं कारण आहे की एखाद्या सहकारी संस्थेमध्ये जो सभासद असतो त्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्याचे संस्थेतील सभासदत्व रद्द होतं। आता मृत्यू हा असा कन्सेप्ट आहे कोणाच्याही हातात नाही। एक सभासदाचा जर मृत्यू झाला तर त्याच्या नावावर जे काही भाग आहेत त्या सहकारी संस्थेमध्ये एकतर त्याचं सभासदत्व आपोआप रद्द होतं आणि मग त्याच्या नावावर असणारे जे काही भाग असतील, जी काही रक्कम असेल, जी काही मालमत्ता असेल तर ती त्याच्या कायदेशीर वारसाच्या नावे ट्रान्सफर केली जाते। म्हणजे जो मयत झालेला व्यक्ती आहे, मृत झालेला व्यक्ती आहे, त्याचे सभासदत्व आपोआप त्या ठिकाणी या कारणामुळे म्हणजे मृत्यू या कारणामुळे संपुष्टात येते। त्यानंतर दुसरं या ठिकाणी कारण आहे सभासदत्वाचा राजीनामा। एखाद्या सभासदाने राजीनामा दिला आणि तो राजीनामा व्यवस्थापन समितीने मंजूर केला तर त्या सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येते। स्वतःहून आता सभासद रिझाईन करत आहे, तो राजीनामा देत आहे, त्याला स्वतः सभासद राहण्याची इच्छा नाही आहे त्या सहकारी संस्थेमध्ये, त्यामुळे त्याने त्या प्रकारे अर्ज केलाय, राजीनामा लिहून व्यवस्थापन समिती म्हणजे जे संचालक मंडळ आहे सहकारी संस्थेचं तर त्यांच्याकडे तो राजीनामा त्याने दिलेला आहे। आणि मग सहकारी संस्थेला त्यानं कारण सांगितलेली आहेत की कोणत्या कारणामुळे तो राजीनामा देत आहे, सभासदत्व सोडत आहे। आणि मग सहकारी संस्थेच्या त्या व्यवस्थापन समितीला, संचालक मंडळाला ते योग्य वाटलं आणि त्यांनी त्याचा राजीनामा स्वीकारला, मंजूर केला। अशा परिस्थितीमध्ये संबंधित सभासदाचं सभासदत्व आपोआप संपुष्टात येते म्हणजे रद्द होते। त्यानंतर पुढचं कारण या ठिकाणी दिलेलं आहे भाग हस्तांतरण। भाग हस्तांतरण म्हणजे नावावर भाग असतात ना, प्रत्येक सहकारी संस्थेच्या सभासदाला भाग खरेदी करावे लागतात, ठीक आहे, त्याशिवाय त्याचं सभासदत्व पूर्ण होत नाही। मग एखाद्या सभासदाने आपले सर्व भाग किंवा हितसंबंधाचे हस्तांतर सहकारी संस्थेला किंवा संस्थेच्या सभासदाला केले तर तो सहकारी संस्थेचा सभासद राहत नाही, त्याचे सभासदत्व संपुष्टात येते। आता सहकारी संस्थेमध्ये एखाद्या सभासदाच्या नावावर उदाहरणासाठी 100 भाग आहेत, त्या सभासदाने सर्वच्या सर्व 100 भाग दुसऱ्या सभासदाच्या नावावर केलेत किंवा सहकारी संस्थेला परत केले। अशा परिस्थितीमध्ये संबंधित सभासदाचं सभासदत्व संपुष्टात येतं, रद्द होतं। किंवा एखादा सभासद आहे फक्त हितसंबंध त्याचे गुंतलेले आहेत, हितसंबंध सहकारी संस्थेला
परत केलेत किंवा हस्तांतर केलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या सहकारी संस्थेचं सभासदत्व आपोआप रद्द होतं, संपुष्टात येतं. कार्यक्षेत्राबाहेर वास्तव्य, पुढचं कारण. एखादा सभासद जर सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्राबाहेर कायम वास्तव्यास गेल्यास त्याचे सभासदत्व संपुष्टात येते. कारण सहकारी संस्थेचा सभासद सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रात राहत असला पाहिजे अशी सभासदत्वाची एक अट असते. मी अगदी सुरुवातीपासून पहिल्या प्रकरणापासून म्हणजे जिथून आपण सुरुवात केली होती, सुरुवातीचे मुद्दे होते आपले, तिथून मी सांगत आहे की कार्यक्षेत्र निश्चित असतो सहकारी संस्थेचं, बरं का. शाळा, कॉलेज किंवा कार्यालयाचं उदाहरण मी दिली, एसटी डेपोचं, रेल्वेचं उदाहरण दिलं. तिथल्या डिपार्टमेंटमध्ये सहकारी संस्था आहे, मग त्याच डिपार्टमेंटचे लोक त्या सहकारी संस्थेचे सभासद असतील. कॉलेजचं जसं उदाहरण दिलं मी, शेतकऱ्याच्या बाबतीत तेच उदाहरण की एखाद्या विशिष्ट तालुक्यामधल्या शेतकऱ्यांसाठी सहकारी संस्था स्थापन केलेली आहे, पण एखाद्या शेतकऱ्यानं आपलं शेत विकून तो दुसरीकडेच गेलाय कायम वास्तव्यासाठी, थोड्या दिवसासाठी नाही, कायम म्हणजे तिथून विकलंय त्यानं आणि दुसरीकडे कुठेतरी दुसऱ्या जिल्ह्यात, दुसऱ्या राज्यात त्यानं काय केलेलं आहे, त्या ठिकाणी म्हणजे आपलं शेत वगैरे खरेदी केलंय किंवा दुसरीकडे काहीतरी तो करतो बिझनेस, म्हणजे त्याने ते कार्यक्षेत्र सोडलेलं आहे सहकारी संस्थेचं. त्यामुळे त्याचं सभासदत्व त्या ठिकाणी आपोआप संपणार आहे. त्यानंतर 5वं आहे संस्थेचे विसर्जन. सहकारी संस्था बंद पडल्यास त्याची नोंदणी रद्द होते. भागीदारी संस्था, कंपनी व इतरांच्या बाबतीत विसर्जन अथवा दिवाळखोरी झाल्यास साहजिकच त्या संस्थेतील सभासदांचे सभासदत्व संपुष्टात येते. आता काही कारणास्तव जर सहकारी संस्था एखादी बंद पडलेली आहे, बरेच साखर कारखाने बंद पडलेले आहेत सध्या, काही कारण असू शकतात. मोठ्या प्रमाणावर तोटा झालेला आहे एखाद्या सहकारी संस्थेला आणि तो तोटा काही कव्हर होत नाहीये, कंपनीकडे रक्कमच नाहीये सहकारी संस्था चालवण्यासाठी, किंवा नैसर्गिक आपत्ती आलेली आहे, पूर आलेला आहे, भूकंप आलेला आहे, मोठ्या प्रमाणावर नासधूस झालेली आहे आणि मग त्यानंतर ते कव्हर करण्यासाठी सहकारी संस्थेकडे पुरेशी रक्कम नाही आहे. कारण अनेक असू शकतात, सभासद सगळे मिळून एकत्र येऊन बंद करत आहेत, काही त्या ठिकाणी कारण जे लिगल आहेत ते त्या ठिकाणी असू शकतात की त्या कारणास्तव सहकारी संस्था बंद पडलेली आहे. आता सहकारी संस्था जर बंद असेल तर त्याची नोंदणी रद्द होते आणि रद्द झाली, सहकारी संस्थेचीच नोंदणी रद्द झाली तर त्या सहकारी संस्थेचे जेवढे सभासद असतील त्या सभासदांचं सभासदत्व आपोआप त्या ठिकाणी संपुष्टात येईल. बाकीची भागीदारी संस्था असते किंवा कंपनी असते, यांचं कसं असतं तर यांचं विसर्जन कधी होतं किंवा हे कधी बंद पडतात तर त्यांची दिवाळखोरीमध्ये ते निघाले तर त्यावेळेस ते त्या कंपनी आणि भागीदारी संस्थेमधलं सभासदत्व रद्द होतं. दिवाळखोरीमध्ये निघणं म्हणजे फार मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी होणे, कर्ज मोठ्या प्रमाणावर घेतलेलं आहे पण आता एवढं नुकसान झालंय त्या कंपनीला की कंपनी त्या कर्जाची परतफेडच करू शकत नाही. कोर्टामध्ये केस गेल्यानंतर मग कोर्ट सगळी तपासणी करून त्या कंपनीला दिवाळखोर घोषित करतो, त्यामुळे कंपनी बंद पडते. कंपनी बंद पडते, विसर्जन म्हणजे बंद पडणे, बंद पडली याचा अर्थ तिथलं सभासदत्व त्या कंपनीमध्ये जे काही सभासद असतील त्या सगळ्यांचं सभासदत्व संपुष्टात येतं. एकंदरीत सहकारी संस्था असो, भागीदारी संस्था असो, कंपनी असो, त्या बंद पडल्या की त्या ठिकाणी असणारे जेवढे सभासद आहेत त्यांचं सभासदत्व आपोआप रद्द होतं. त्यानंतर पुढचं या ठिकाणी कारण आहे सभासदाची हकालपट्टी. एखादा सभासद सहकारी संस्थेच्या नियमाचे पालन करत नसेल, संस्थेची फसवणूक, दिवाळखोरी, संस्थेच्या प्रतिष्ठेस बाधा आणणारे कृत्य,
अशा वर्तनाने सहकारी संस्थेच्या हितसंबंधास व नावलौकिकास बाधा येत असेल तर अशा सभासदाला आपली हकालपट्टी का करू नये अशा आशयाची सूचना दिली जाते। आता हा थोडा मुद्दा मोठा आहे, त्यामुळे आपण 2-3 स्लाइड मध्ये याची थोडीशी चर्चा करू की हकालपट्टी कधी होते, काय होतं एक्झॅक्टली प्रोसिजर। तर एखादा सभासद नियमाचं पालनच करत नाहीये। सहकारी संस्थेमध्ये सभासद बनत असताना तो अर्ज करतो, अर्जावर सही करतो, म्हणजे तो मान्य करतो की या सहकारी संस्थेचे जे काही नियम असतील, अटी असतील ते सगळे त्याला मान्य असणार आहेत। पण तो मान्य करत नाहीये, आता नंतर नियमाचं पालन करत नाहीये, ठीक आहे, सभेला हजर राहत नाही, जे काही त्याला पत्र पाठवले जात आहेत त्याचं उत्तर देत नाही, ठीक आहे, काही रक्कम भरत नाही आहे, या सगळ्या प्रकारच्या बाबी त्याच्याकडून होत आहेत। संस्थेची फसवणूक केली आहे एखाद्या सभासदाने, संस्थेकडून काही रक्कम घेतलेली आहे, काही वस्तू घेतलेल्या आहेत, काही सेवा घेतलेली आहे, त्याचा गैरवापर केलेला आहे, संस्थेची फसवणूक केलेली आहे, परतच करत नाही आहे रक्कम घेतलेली, किंवा तो दिवाळखोरीत निघालेला आहे। जसं मी म्हटलं, कर्जबाजारी होणे, फार मोठ्या प्रमाणावर कर्जबाजारी झाला तर आता कोर्ट काय करतं, त्याचं जिथं जिथं मालमत्ता असते ते ताब्यात घेतं। मग सहकारी संस्थेमध्ये त्याची जी काही रक्कम गुंतलेली असेल ते कोर्ट वसूल करतं, त्यामुळे त्याची हकालपट्टी करावी लागते, ठीक आहे। त्यानंतर संस्थेच्या प्रतिष्ठेस बाधा आणणारे कृत्य, संस्थेचं बदनामी करत फिरत आहे तो, सहकारी संस्था चांगली नाही, असा प्रकार चालतो, तसा प्रकार चालतो, उगो जे खोट्या बातम्या ज्या आहेत ते पसरवत आहे, त्यामुळे संस्थेच्या प्रतिष्ठेस बाधा येत आहे, ठीक आहे, संस्थेची बदनामी होत आहे। अशा प्रकारचं वर्तन जर एखाद्या सभासदाकडून केलं जात असेल तर त्याला काय केलं जातं, सगळ्यात अगोदर तर सहकारी संस्था एक मेमो देते, एक नोटीस पाठवते, एक सूचना पाठवते, आणि त्यामध्ये त्याला विचारलं जातं की बा तुमच्याकडून या प्रकारचं कृत्य केलं जात आहे, मग तुमची हकालपट्टी का करू नये, त्याला प्रश्न विचारला जातो, त्याच्याकडून खुलासा मागवला जातो। हकालपट्टीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत सादर केला जातो। सभासदाला हकालपट्टीपूर्वी आपले म्हणणे मांडण्याची संधी दिली जाते। सभासदाच्या हकालपट्टीचा ठराव सर्वसाधारण सभेत 2/3 बहुमताने मंजूर झाला पाहिजे। आता हकालपट्टीचा प्रस्ताव सभासदांची ज्यावेळेस सभा होते त्यावेळेस तिथं प्रस्ताव ठेवला जातो, कारण प्रत्येक निर्णय सहकारी संस्थेमध्ये कसा घेतला जातो तर चर्चेतून आणि मतदानातून घेतला जातो। मग मतदान घेण्यापूर्वी त्याची हकालपट्टी करण्याचं मतदान, त्यापूर्वी काय केलं जातो, त्याचा प्रस्ताव सादर केला जातो आणि त्याला एक संधी दिली जाते, त्याचं काही जे काही म्हणणं असेल, आता त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जातं किंवा त्याने का केलं, त्याने फसवणूक केली, त्याने तो नियमाचं पालन करत नाहीये, बदनामी करत फिरत आहे, या सगळ्या बाबी त्याच्याकडून का झाल्या, तर त्या बाबतीत त्याचं म्हणणं ऐकून घेतलं जातं। आणि मग जर समजा समाधानी नसतील तर मग तिथं मतदान घेतलं जातं, 2/3 बहुमताने त्याचा हकालपट्टीचा ठराव मंजूर झाला पाहिजे। म्हणजे याचा अर्थ असा झाला की 2/3, समजा उदाहरणासाठी 150 जण सभेला हजर आहेत तर 100 मते पडली पाहिजेत त्याची हकालपट्टी करण्यासाठी। 2/3 म्हणजे 3 मधले 2 हिस्से एवढी मते त्या बाजूने पडली पाहिजेत। त्यामध्येच आणखी पुढे कन्सेप्ट दिलेला आहे हकालपट्टीच्या बाबतीत की सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर झाल्यानंतर त्याची माहिती निबंधकास कळविली पाहिजे। ठरावास निबंधकाची मान्यता घ्यावी लागते। निबंधकाने त्या ठरावास मान्यता दिल्यानंतरच त्या सभासदाचे सभासदत्व संपुष्टात येते। म्हणजे फक्त सभेमध्ये ठराव संमत करून त्याची हकालपट्टी होत नाही, तर ठराव झालेला जो काही संमत आहे तो शासकीय अधिकाऱ्यापर्यंत पोहोचविला पाहिजे। जो शासकीय अधिकारी नियंत्रणासाठी नेमण्यात आलेला निबंधक त्याला म्हटलं जातं, नोंदणी अधिकारी, मग या निबंधकाला ती माहिती पाठविली पाहिजे, कळविली पाहिजे, आणि मग निबंधकाने त्या ठरावाला मान्यता दिली की त्यानंतर त्या सभासदाचं सभासदत्व आपोआप त्या ठिकाणी संपुष्टात येतं, त्याच्या हकालपट्टीच्या माध्यमातून या ठिकाणी सभासदत्व रद्द केलं जातं। नंतर नादारी, ज्याला दिवाळखोरी असं म्हटलं जातं, कर्जबाजारीपणा। नादारी जाहीर झाल्याने अथवा कायदेशीर तरतुदीने सभासद राहण्यास पात्र न ठरल्यास सभासदत्व रद्द होतं।
जसं मी म्हटलं की एखाद्या व्यक्ती कर्जबाजारी झालाय, कुठेतरी तो व्यवसाय करतो, तो सहकारी संस्थेचा सभासदही आहे, किंवा परत शेतकऱ्याच्या बाबतीत मी म्हटलं की शेतीवर फार मोठ्या प्रमाणावर त्याने कर्ज घेतलंय. सहकारी संस्थेचा सभासद आहे शेतकरी आणि शेतीवर फार मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतलंय. कर्ज एवढं मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, ठीक आहे, की आता त्याला देणं ते शक्य नाही. त्याची इतरही प्रॉपर्टी नाही, त्याच्या जमिनीचं व्हॅल्युएशन केलं तर ते कर्जापेक्षा फार कमी आहे. मग अशा वेळेस कोर्टाकडून त्याला दिवाळखोर घोषित केलं जातं. सहसा व्यापारी वगैरे फार मोठ्या प्रमाणावर दिवाळखोर होत असतात. अशा वेळेस त्याला दिवाळखोर म्हणजे नादार घोषित केलं जातं. नादारी आता त्याची आलेली आहे, दिवाळखोरी आलेली आहे. मग त्याच्या नावावर असणारी सगळी मालमत्ता ताब्यात घेऊन ज्याच्याकडून त्यानं कर्ज घेतलं होतं त्याला ती दिली जाते. मग सहकारी संस्थेमध्ये याचे जे काही भाग असतील, याची जी काही रक्कम असेल समजा, तर ती रक्कम कोर्टाकडून वसूल करून त्या बँकेला दिली जाते ज्याच्याकडून हिनं कर्ज घेतलं होतं. त्यामुळे याचं सभासदत्व आपोआप रद्द होतं. त्यानंतर शेवटचा मुद्दा, अक्रियाशील सभासद. संस्थेने एखाद्या सभासदाचे वर्गीकरण अक्रियाशील सदस्य म्हणून केले असल्यास त्याने असे वर्गीकरण झाल्यापासून पुढील 5 वर्षात क्रियाशील सदस्यासाठीचे निकष पूर्ण न केल्यास त्याचे सभासदत्व संस्था रद्द करू शकते, मात्र तो निबंधकाकडे दाद मागू शकतो. आपण सभासदाचे प्रकार पाहिले होते, त्यामध्ये क्रियाशील आणि अक्रियाशील आला होता की एखादा सभासद सतत त्या 5 वर्षाच्या ज्या सभा झालेल्या आहेत त्या एकही सभाला हजर राहिलेला नाहीये. त्या 5 वर्षामध्ये त्याने संस्थेची जी काही वस्तू सेवा वापरण्याच्या बाबतीत जे काही ठरलेलं आहे त्या पद्धतीने त्यानं मर्यादेच्या आत त्याचा वापरही केलेला नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये तो अक्रियाशील सभासद होईल. मग अशा अक्रियाशील सभासदाने नोटीस दिल्यापासून पुढच्या 5 वर्षामध्ये जर ते सभेला हजर राहिला नाही किंवा त्या पद्धतीने वस्तू व सेवांचा वापर त्याच्याकडून झाला नाही, तर अशा परिस्थितीमध्ये संस्था त्याचं सभासदत्व रद्द करू शकतो. पण तो निबंधकाकडे म्हणजे शासकीय अधिकाऱ्याकडे तो दाद मागू शकतो. म्हणजे त्या ठिकाणी परत सभासदत्व बहालीसाठी त्यांना सांगू शकतो. तर अशा पद्धतीने आजच्या या तासामध्ये आपण पाहिलेले आहेत सभासदत्व रद्द होण्याचे किंवा संपुष्टात येण्याची कारणे. तर या बाबतीत तुमच्या जर काही अडचणी असतील तर तुम्ही लागलीच मला विचारू शकता.